आता मेंटरनं बोलले त्याच्या पुढे काय आपण बोलू शकत नाही. कारण का ही सुरुवात जी आहे ती अश्विनी मॅडम म्हणजे सर यांनी सुरुवात केली होती. मला आठवते की 2004 साली कोल्हापूरमध्ये असं म्हणजे छोटंसं एसटी सारखं किंवा हेल्थ सेमिनार अशापासून सुरुवात झाली होती. कोल्हापूरमध्ये त्यावेळेला मला वाटते 265 लोक सुपरवायझर होते. किती होती? 265 लोक सुपरवायझर होती. आणि त्या 265 लोक जी सुपरवायझर होती त्यातली 264 लोक गायब झाले. उरला एक माणूस म्हणजे आम्ही कपल. ठीक आहे. आणि ज्यांना घडवलं होतं मनीष सरांनी आणि अश्विनी मॅडमनी ती हे अपॉइंटमेंट घेऊन कोल्हापूर आले होते आणि त्यांनी ही संधी आम्हाला दिली तिथं मनीष सर आणि अश्विनी यांच्या थ्रू आम्हाला. आणि तो माणूस आज हर्बल लाईफमध्ये नाही आहे. आज जर तो माणूस हर्बल लाईफमध्ये असता तर आज त्याचे दिवस काय आले असते. जसं अर्जुन सरांनी सांगितलं, जसं सपनाने सांगितलं की यहाँ पे टिकना है, आपको क्या है यहाँ पे टिकना है. आणि त्यावेळेला अशी बरीच संकट आली, बरीच MLA आली, बरीच झाली. 3-4 वेळा आमच्यातले 100, 150, 200 सुपरवायझर निघून गेले. आम्ही दोघंच राहिलो. परंतु टिकणं फार महत्वाचं आहे. आणि तिथून पुढे ऑर्गनायझेशन मोठं मोठं होत गेलं. आणि त्यामध्ये सगळ्यात वाईट काळ जो आला तो आला कोरोनाचा. आणि जे आपण म्हणतो की देव एक संधी देतो, परंतु ती संधी कुठल्याही तुम्हाला कळायला पाहिजे. फार मोठी संधी असते. बघा फॉर एक्झाम्पल की आम्ही आमच्या मुलाच्या हेल्थच्या रिझल्टनं आलो होतो इथं. बरीच लोक म्हणतात की देवानं आम्हाला काय दिलं, आम्ही कुणाचं वाईट केलंय आणि आमच्यावर असं का व्हायला लागलंय. जर ती वेळ आमच्या मुलावर आली नसती तर आज आम्ही हर्बल लाईफमध्ये नसतो आणि आपण सगळी लोक या हर्बल लाईफमध्ये नसतो. जी काय संधी येते ती वाईट असून दे चांगली असून दे, त्याला तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि वरचा म्हणतो काय, युअर विश इज माय कमांड. तुम्ही काय सोचता, तुम्ही काय विचार करता तसं तुमच्यावर होणार असतं. ठीक आहे. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये ही सगळी लोक जी आहेत आणि आपल्याला व्हर्च्युअल त्याच्यामध्ये मिळालं. आणि त्या करोना काळामध्ये बघा सगळी लोक म्हणाले 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष सगळी आम्ही प्रेस्टिंग बनलेला आहे. तर बरीच लोक जे आहेत ह्या जगामध्ये ते करोनाचं कारण सांगून बरीच लोक घरात बसली होती, धंदे बंद होते. परंतु ह्या लोकांनी त्या ऑपॉर्च्युनिटीचं काय घेतलं, त्या चान्स घेतला आणि त्याचं त्यांनी सोने करून दाखवलं. तर ह्याला म्हणतात संधी. तर संधी ही असते मार्केटमध्ये, त्याला आपण ग्रॅब करणं फार महत्वाचं आहे. आणि हे जे ऑर्गनायझेशन तुम्ही बघताय हे जसं मनीष सरांनी सांगितलं हे खरं आहे की ह्या ऑर्गनायझेशन सारखं मनीष सरांनी सांगितलं इंडियामध्ये ऑर्गनायझेशन असं नाही आहे. परंतु मी म्हणतो की पुढे जे बसलेले लोक आहेत असं ऑर्गनायझेशन जगामध्ये कुठं नाही. आणि ह्यांच्यावर फार गर्व आहे, आम्हाला फार गर्व आहे. ही बिचारे तुम्ही बघा, ह्यांना माहिती आहे की हर्बलला खूप पैसे देणार आहेत. खूप आता चेप बघितल्या तुम्ही. ही बिचारी कधी घरात नसतात, कायम बघाल त्यावेळेला आम्ही प्रत्येक इंग्रज सर असलो कोण फोन केलाय मला तू कुठल्या सिटीत आहे. म्हणजे ही काम करायला का काम करायला लागले. संधी संपलेली नाही आहे, संधी चालून यायला लागले. तुम्ही ज्या वेळेला एक फोन द्यायला जाता एखाद्या व्यक्तीला त्यावेळेला हजारो लोक जन्माला येतात. तुम्ही एक फोन द्यायला जाता त्यावेळेला हजारो लोक जन्माला येतात. तर ही संधी आपण लोक लकी आहोत, आपण सगळे लोक लकी आहोत की आपण इंडियामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि इंडियामध्ये फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि तुम्ही आता बघितला बॅकग्राऊंड काय आहे. तर ही लिखो शिवाजीराव, जयश्री मॅडम, ही अशी लोक करू शकतात तर तुम्ही करू शकताय. आणि आम्हाला गर्व आहे की आमच्या ऑर्गनायझेशन पहिला 30K बनलेले या बॅकग्राऊंड मधले. तर तुम्ही सुद्धा बनू शकता. संधी सोडू नका. वाईट काळ येतील जातील, डटके रहो. जसं संदीप केळकर म्हणतात कच्चा आम एक ना एक दिन पकता है. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. थँक्यू सो मच.